पांढरे किंवा ग्रे हेअर नॅचरली काळे कसे करावेत बघा, फक्त मेहंदीचाच वापर करून यामध्ये आपण कोणतंही केमिकल किंवा कोणताही डाय न वापरता फक्त मेहंदीनेच केसांना काळे कसं करावं, त्यासोबतच ते मेंटेन ठेवण्यासाठी काय करावेत या सगळ्या गोष्टी आपण बघूयात. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, सुंदर केस सर्वांनाच आवडतात, पण बघा थोडंसं मेंटेन करण्यासाठी ना थोडीशी मेहनत घ्यावी लागते. केसांना एक चांगलं नरिशमेंट ठेवण्यासाठी ना तर रेग्युलरली मी तर मेहंदीच लावते. कारण की बघा काहीही म्हटलं ना तरी मी माझे केस आणि त्याच्यासोबत नॅचरल रेमेडीज आणि मेहंदीचा खूप जवळचा संबंध आहे. चांगले केस जरी मला लाभले असले ना तरीसुद्धा थोडेसे ग्रे हेअर आहेत, थोडेसे लवकर झालेत, पण त्यांना मी कसं मेंटेन करते तेच तुमच्यासोबत मी खूप वेळा शेअर केलेलं आहे. आणि स्पेशली बघा, मेहंदीसोबतच इंडिगोसुद्धा नॅचरली आहे, पण खूप जणांना आणखी त्याच्याविषयी माहिती नाही. तर त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे. तर बघा 2 प्रोसेस करण्यासाठी की नाही, अगोदर आपल्याला मेहंदीची करायची असते आणि त्याच्यानंतर इंडिगो मेहंदीची करायची असते. 2 स्टेप असतात या प्रोसेसमध्ये नॅचरली. कारण की याच्यामध्ये मग आपण कोणतंही केमिकलयुक्त कोणताही कलर किंवा डाय वापरत नाही. पण बघा, मेहंदी भिजवण्यासाठी ना दुसऱ्या काही व्हिडिओजमध्ये ना मी खूप साऱ्या वस्तू ॲड करते. कारण की केसांना एक हायड्रेशन पुरावं, कलर, कंडिशनिंग आणि त्याच्यासोबतच केस आपले हेल्दी व्हावेत याच्यासाठी. जर तुम्ही मंथली मेहंदी लावत असाल ना, तर त्या गोष्टी करायच्याच आहेत. पण बघा, ज्यांच्या केसांमध्ये ना खूप जास्त ग्रे हेअर आहेत, म्हणजेच पांढरे केस आहेत, मग त्यांनी मेहंदी भिजवताना खूप साऱ्या वस्तू नाही ना टाकल्या तरीसुद्धा चालेल. कारण की आपल्याला फक्त ऑरेंज कलर एक आणायचा असतो केसांना आणि तेवढंसंच पुरेसं असतं. तर यावेळेस मी काय केलेलं आहे, तर फक्त चहा पावडर आणि जास्वंदीची फुलं टाकलेलीच आहेत. माझ्यासाठी ते कंपल्सरी झालेलं आहे आता, कारण की त्याचे फायदेच तेवढे आहेत. कारण की बघा, कलर पण भेटणार आहे आपल्याला नॅचरली आणि कंडिशनिंगसुद्धा भेटणार आहे. जास्वंदीच्या फुलामुळे केस वाढायला मदत होते. 3 ते 4 तास जर आपल्या केसांवरती मेहंदी राहत असेल ना, तर त्याचा खूप चांगला फायदा होतो. कोणताही हेअर मास्क आपण एवढा वेळ केसांवरती ठेवत नाही. त्याच्यामुळे मी जास्वंदीची फुलं टाकतेच. आता बघा, लोखंडी कढईमध्ये आपल्याला कोणतीही नॅचरल मेहंदी घ्यायची आहे. तुम्ही कोणतीही घ्या, तुम्हाला जी अवेलेबल होईल. म्हणजेच बघा, VLCCची छान आहे, नुपूरची छान आहे. तुम्ही गणपती छाप घेऊ शकता. पतंजलीची ही मी आता घेतलेली आहे, ती अल्प्स गुडनेसची आहे. किंवा तुम्ही मेहंदीची झाड असेल ना, तर त्या पानांची, ओल्या पानांची घ्या किंवा तेच पानं सुकवून तुम्ही घरी त्याची पावडर करत असाल की नाही, तर त्याची करा. ज्या पण मेहंदी तुम्हाला वापरायची असेल ना, फक्त ती हर्बल म्हणजे नॅचरल असायला पाहिजे. त्याच्यामध्ये कोणतंही केमिकल किंवा खूप सारा कलर ॲड नको आहेत. आता बघा, मेहंदी तर भिजवून झालेली आहे आणि ही एक 4-5 तास तुम्ही ठेवू शकता किंवा रात्रभर ठेवायची आहे. म्हणजे का, तर मेहंदी छान कलर सोडते आणि आपल्या केसांना ज्यावेळेस आपण लावू त्यावेळेस 3 ते 4 तासांमध्ये किंवा 2 ते 3 तासांमध्ये ना आपल्या केसांना सुद्धा कलर मग सुंदर येतो. आता बघा, दुसऱ्या दिवशी छान मेहंदी भिजल्यानंतर कलर पण चेंज होतो आणि लोखंडी कढईमध्ये सर्रास भिजवल्यामुळे चांगली अजून हेल्दी होते ती. आता बघा, परत मी सांगितल्याप्रमाणे केस खूप हेल्दी आहेत, खूप चमकदार झालेले आहेत, कारण की एवढं मी काळजी घेते. पण बघा, थोडेसे म्हणतात ना, चांगल्या गोष्टीमध्ये थोडं पण काहीतरी असतंच ना, तसं आहे. खूप साऱ्या चांगल्या केसांमध्ये ना थोडेसेच ग्रे हेअर आहेत आणि त्यांना मेंटेन करण्यासाठी ना मला असं काही ना काही करावं लागतं आणि ही प्रोसेस मला एवढी सूट झालेली आहे ना 2 मेहंदींची, त्याच्यामुळे मी तीच करते. मेहंदी लावून घेतलेली आहे सगळ्या केसांना बघा आणि एक कॅरी बॅग लावलेली आहे छान अशी. 3 ते 4 तासानंतर फक्त पाण्याने केस धुवायचे आहेत. आता बघा, तिकडे तुम्हाला शॅम्पू लावायचा नाही त्या दिवशी आणि तेलसुद्धा लावायचं नाही त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी आपल्याला करायची आहे इंडिगोची प्रोसेस. इंडिगो पण कोणत्याही तुम्ही ब्रँडची घ्या. चांगल्या ब्रँडची घेतली तर चांगलेच रिझल्ट भेटतील तुम्हाला. आणि एक वेळेस तुम्हाला जी इंडिगो सूट होईल की नाही, मग तुम्ही ती कंटिन्यू करा. असंही बघा, इंडिगो नॅचरल म्हणजेच वनस्पतीपासूनच तयार केलेली आहे. थोडंसं फर्मेंटेशनची प्रोसेस आहे त्याची, त्याच्यामुळे थोडासा असा वास येतो बरं का. मला तरी असं जाणवले आतापर्यंत मी जेवढं वापरते. बाकी केसांवरती ना याचे कोणतेही साईड इफेक्ट्स झालेले नाहीत. म्हणजे माझा मी अनुभव तुम्हाला शेअर करते. आणि केस थोडेसे ड्राय होतात, तर याच्यामध्ये तुम्ही दही ॲड केलं ना, तर तेही कमी होतं. किंवाच तुम्ही बघा, केस धुतल्यानंतर दुसऱ्या केस धुण्याच्या वेळी हेअर मास्क लावत असाल किंवा ऑइलिंग चांगलं केलं ना, तर ते सुद्धा नाहीसं होतं. आता बघा, फक्त कोमट पाण्याने
ही मेहंदी भिजवायची आहे. बघा असं बॅटर करायचं आणि झाकून ठेवायचं फक्त 15 मिनिटांसाठी आणि त्याच्यानंतर त्याचासुद्धा कलर थोडासा चेंज होतो. 15 मिनिटानंतर बघा एकदम असा काळा कलर येतो वरती. म्हणजे एकदम त्याचा जो मेन कलर असतो ना, तो रिलीज होतो. असंही बघा इंडिगोचा कलर हा ब्लू आहे म्हणजे निळसर कलर येतो. पण आपल्या ऑरेंज केसांवरती म्हणजे जे ग्रे हेअर असतात ना, ऑरेंज झालेले मेहंदीच्या नंतर. आता बघा इकडे मी मेहंदी लावलेल्या केस आहेत हे धुतल्यानंतर बघा फक्त पाण्याने वॉश केल्यानंतर एवढे सुंदर झालेले आहेत केस तुम्ही बघू शकता माथ्यावरती आणि जे ग्रे हेअर आहेत ना, त्याला असा ऑरेंज आणि मी मंथली प्रोसेस करते ना मेहंदीची त्याच्यामुळे ना डार्क मरून टाईप असा कलर येतो. म्हणजे खूप असा ऑरेंज किंवा लाल नाही आणि मेहनत घेतल्यामुळेच हे एक मेंटेन राहिलेलं आहे. नाहीतर मग तुम्ही पांढरे केस होणार आणि तिथून पुढची प्रोसेस करत गेला ना, तर मग इंडिगोचा सुद्धा कलर काळपट येत नाही. थोडासा असा कलर राहतो. याच्यासाठीच मी सांगत असते, की महिन्याला तुम्ही या गोष्टी करा. म्हणजेच नवीन तर ग्रे हेअर येतच नाहीत किंवा जे आहेत की नाही ते सुद्धा मेंटेन राहतात. आता बघा जेवढे ग्रे हेअर आहेत ना माझ्या केसांमध्ये, तेवढ्यावरतीच मी ही इंडिगो मेहंदी लावत आहे. हातामध्ये हँड ग्लोव्हज घाला, नसेल तर कॅरी बॅग तुम्ही वापरा आणि जेवढी तुमच्या केसांमध्ये ग्रे हेअर आहेत ना, तेवढ्यावरतीच लावायचं आहे. जर असं अधूनमधून एखादा असेल ना आणि संपूर्ण केसांमध्ये असेल ना, तर सुरुवातीला तुम्हाला सगळ्याच केसांवरती लावावी लागणार आहे, ही सुद्धा मेहंदी. कारण की एकदा केसांना मेंटेन झालं की नाही, मग तुम्ही ती 3 आठवड्याला किंवा 1 महिन्याला लावलं ना तरी चालेल. पण 3 आठवड्याला जर लावलं की नाही, तर प्रॉपर मेंटेन राहतात. पण तरीसुद्धा बघा, माझ्या केसांमध्ये थोडेच आहेत ना, त्याच्यामुळे महिन्याला जर हे केलं ना, तरीसुद्धा पुरेसं आहे. आता बघा, ज्यांचे म्हणजे थोडंसं वयस्कर झालेले जेंट्स किंवा लेडीज जे असतात ना, त्यांचे केस सर्रास खूप जास्त व्हाईट असतात, ग्रे असतात ना, तर त्यांनी कंपल्सरी संपूर्ण केसांना हे लावायचंच आहे आणि शक्य होईल तेवढं बघा 3 आठवड्यालाच हे लावायचं आहे. तरच तुमचे केस खूप सुंदर मेंटेन होतात. तुम्हाला कोणताही डाय करायची अजिबात गरज पडणार नाही. आता बघा संपूर्ण लावलेलं आहे. पुढच्याच केसांमध्ये माझे जेवढे आहेत की नाही, तर तेवढ्यावरतीच आणि परत आपल्याला हे 2 तासांसाठी ठेवायचं आहे. असंच ठेवायचं नाही. छान असं केस बांधायचे. त्याला एखादी कॅरी बॅग लावायची. म्हणजे खूप असं ड्राय होत नाहीत किंवा केस ओढले जात नाहीत. धुताना ते तुटत नाहीत. छोट्या-छोट्या जरी ह्या गोष्टी असल्या ना, तरी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत आणि हे सगळं तुम्हाला प्रॉपर पाळायचं आहे. कॅरी बॅग लावलेली आहे. 2 तास कोणतंही एखादं काम करायचं, पटकन निघून जातात. म्हणजे असं खूप असं आपल्याला मोठं असं वाटत नाही, की आता मी मेहंदी लावली, मग 2-3 तास कसे जाणार? आणि त्याच्यानंतर बघा 2 तासानंतर फक्त पाण्याने केस धुवायचे. त्या दिवशीच बघा थोडंसं कोमट तेल करायचं आणि चांगलं ऑइलिंग करायचं, चपचपीत तेल लावायचं आणि मग दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस धुवायचे. ही आहे संपूर्ण 2 स्टेप मेहंदी प्लस इंडिगो. तुम्ही 2 दिवसात हे करा, एका दिवसात करा, कसंही करा. रिझल्ट हे सुंदर आहेत. केस बघा, सुरुवातीचे बघा, मेहंदी नंतरचे आणि शेवटी इंडिगो नंतरचे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.